चोरीच्या पुण्यात अटक झालेल्या जालन्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी माटे यांच्यासह 4 जणांना चोपडा न्यायालयात हजर केले असताना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। बस स्थानकाच्या परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना दिनांक 16 रोजी मिळाली होती। त्यावरून चोपडा शहर पोलीस व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी माटे वय 57 वर्ष, सदर बाजार जालना, श्रीकांत भीमराव बघे वय 27 वर्ष, गोपालनगर खामगाव, अंबादास सुखदेव साळोकार राहणार माना, तालुका मृत्युंजयपूर, जिल्हा अकोला, अहमद शहर व तसेच वय 48 राहणार महाळस, तालुका जिल्हा बीड या चौघांना चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती। त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असताना 2 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे। तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी चोरीमध्ये सहभागी असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे त्यांची सखोल चौकशी चालू असून अजून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता दर्शवली जात आहे। पीएसआयची टोळी सहभाग सिल्लोड, शिरपूर, चोपडा, एरंडोल या ठिकाणी झालेल्या चोरींमध्ये ही पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद माटे यांच्या टोळीचा सक्रिय सहभाग असून अजून कुठल्या ठिकाणी ह्या टोळीचा सहभाग आहे याची चोपडा पोलीस तपास करीत आहे। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंबादास सुखदेव साळोकार यांच्यावर विविध ठिकाणी 27 गुन्हे दाखल असल्याचं बोललं जातंय। सदर बाजार जेलमध्ये असताना प्रल्हाद माटे यांच्याशी संपर्कात आला। तिथून अंबादास साडगावकर आणि प्रल्हाद माटे हे वर्षापासून सोबत चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली आहे। चोरांची टोळी पकडली त्या संदर्भात काय माहिती आपल्याला? काल दुपारी 3 वाजताच्या सुमाराला चोपडा बस स्टँडवर आम्ही एक पिक पॉकेटिंग करणारी 4 जणांच्या टोळीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अंबादास साळोकर नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर जवळजवळ 25च्या आसपास गुन्हे दाखल आहेत। पिक पॉकेटिंग आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत ढगे, तिसरा आहे जे 4 चाकी वाहन ते घेऊन आले होते सोबत, त्याचा ड्रायव्हर रौफ शेख असं नाव आहे। आणि चौथा जो आहे तो प्रल्हाद मांटे नावाचा ग्रेड पीएसआय आहे, जो सध्या सदर बाजार जालना या ठिकाणी तो नेमणुकीला आहे। तर सर, हा जो पीएसआय आले तर याच्या चोरांच्या टोळींमध्ये काय कसे सामील झाले ते? असं त्यांना विचारपूस केलेली आहे आम्ही सर्वांना। तर त्याच्यावरून असं निष्पन्न झालं आहे की हे पूर्वी काहीतरी जालना बस स्टँडला वगैरे ड्युटीला असायचे, त्या ठिकाणी या चोरांसोबत त्यांची ओळख झाली होती आणि त्यामुळं त्यांच्या संपर्कात आले एकमेकाच्या आणि आत्ता त्यांनी ही टोळी तयार केली आहे। या टोळीवर एकूण किती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर? टोळीवर असे गुन्हे दाखल म्हणले तर मी सांगितलं नाही, ह्यातला मुख्य आरोपी जो आहे साळोकर याच्यावर साधारण 25च्या आसपास गुन्हे दाखल आहेत। अच्छा, आणि आपले जे पीएसआय आहे त्यांच्यावर याच्यापूर्वी कुठं काही कारवाई झालेली आहे? त्याच्यावर गुन्हा नाही दाखल झालेला, हे हा पहिलाच गुन्हा आहे त्यांचा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.